आज मी कोणत्या राईडला चाललेलो नाहीये। सुझुकी कंपनी दरवर्षी हा इव्हेंट कोणत्या ना कोणत्या सिटीमध्ये आयोजित करत असते। मी चाललेलो आहे FTRC या ग्रुप तर्फे। थोडासा गोंधळ उडाला ऑर्गनायझर्सचा आणि माझ्यासोबत FTRC चे फाउंडर मेंबर अभिमन्यू आहेत। या सुझुकीचं इम्पॉर्टंट आहे आम्हाला। आमच्याकडे काकाची टॉम आहे का? इनाज उभा आहे। शेवटी माझी एंट्री झालेली आहे। या अशा प्रकारचा पास मिळतो। त्या ठिकाणी काही ट्रॅक्स आहेत। दीक्षित, तुझं नाव काय? ईश्वर। ईश्वर, आपका नाम क्या? दानिश। दानिश। He told me you are from Indonesia. Hi, I'm Ida from Bali, Indonesia. तर या शिल्पा और यांचे ब्लॉग देखील मी पाहत असतो। या ठिकाणी पॅच एक्सचेंज करतायत दोन वेगवेगळ्या ग्रुपचे। नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा हार्दिक स्वागत। आज मी कोणत्या राईडला चाललेलो नाहीये। आज मी चाललो आहे एका इव्हेंटला। त्या इव्हेंटचं नाव आहे सुझुकी मत्सुरी। तर सुझुकी कंपनी दरवर्षी हा इव्हेंट कोणत्या ना कोणत्या सिटीमध्ये आयोजित करत असते, कधी दिल्लीला तर कधी बँगलोरला। तर ह्या वर्षी त्यांनी मुंबईला हा जो इव्हेंट आहे तो ऑर्गनाईज केलेला आहे। तर त्या इव्हेंटसाठी मी चाललेलो आहे। बरेचसे रायडर्स मुंबईतून पुन्हा दिल्ली वेगवेगळ्या ठिकाणावरून या राईडला येत असतात। तर आता मी चाललेलो आहे FTRC या ग्रुप तर्फे। तर FTRC या ग्रुप सोबत मी पहिल्यांदा एखाद्या इव्हेंटला चाललेलो आहे ठाण्याला। कॅडबरी जंक्शन जवळ आमचा मीटअप पॉइंट आहे। 10:30 वाजता सर्वजण भेटणार आहेत। 10 वाजलेले आहेत। मी सध्या आहे घाटकोपर डेपोच्या बाजूला। तर थोड्याच वेळात मी त्या ठिकाणी पोहोचणार आहे। पहिल्यांदाच भेटणार आहे सर्वांना, तर मग थोडासा एक्साइटमेंट आहे। नवीन लोक भेटणार आहेत, नवीन मैत्री होणार आहे। तर मग थोड्याच वेळात आम्ही तिथे एकत्र भेटल्यानंतर तिथून आम्ही पुढे इव्हेंटच्या लोकेशनला जाणार आहोत, जे की आहे मुलुंडमध्ये। चला तर मग आपण आपल्या इव्हेंटची आता सुरुवात करूयात। घाटकोपरवरून निघायला काही कारणामुळे उशीर झाला आणि त्यामुळे पुढे कॅडबरी जंक्शनच्या मीटअप पॉइंटला न जाता सरळ मुलुंडला इव्हेंटच्या ठिकाणी जाण्याचे ठरले। अवघ्या काही मिनिटातच मी इव्हेंटच्या ठिकाणी पोहोचलो। रिचर्डसन अँड क्रुडास जम्बो फॅसिलिटी सेंटरच्या ओपन ग्राउंडवरती हा इव्हेंट आयोजित करण्यात आला होता। सुझुकी कंपनीच्या बाईक्सला वेगळी पार्किंग आणि बाकीच्या बाईक्सना वेगळ्या ठिकाणी पार्किंगची व्यवस्था करण्यात आली होती। त्यांचं मॅनेजमेंट काही ठीक वाटत नाहीये। काम करी इकडेच पार्क करून टाकूया। लेट्स सी। तर यांचं थोडंसं कन्फ्युजन आहे। त्यांना ॲक्च्युली पार्किंग कुठे करायची कुठे नाही करायची सुझुकी नॉन सुझुकी बायकर्सला, तर यांचं अजून काय ठरलेलं नाही आहे। थोडासा गोंधळ उडाला ऑर्गनायझर्सचा। तर या ठिकाणी एकाने आपल्याला पार्किंग दाखवलेली आहे, पण जाणं जरा अवघड वाटतं याच्यात। लेट्स सी। तर बहुतेक त्या ठिकाणी पासेस मिळत आहेत। पूर्ण शेवटपर्यंत त्या ठिकाणी पार्किंग केलेली आहे। या ठिकाणी सुझुकीच्या बाईक्स होत आहेत। तर आता FTRC चे मेंबर्स आहेत, त्यांना जाऊन भेटूया आणि मग पुढे त्यांच्यासोबतच आतमध्ये एंट्री करू। तर मित्रांनो, आता आम्ही इव्हेंटच्या ठिकाणी आलो आणि माझ्यासोबत FTRC चे फाउंडर मेंबर अभिमन्यू आहेत। आता हेच मला पुढचं गाईड करतायत। तर अभिमन्यू, आपला पुढचा प्लॅन कसा असेल? आता या ठिकाणी आपण तिकीट काउंटर आपल्याला हँड बँड नाही का तिकीट, त्यानंतर मग आतमध्ये रेस ट्रॅक होते। तर मग ट्रॅकवर आपल्याला ट्रॅक येते आता दिवसभराचा प्लॅन। अच्छा अच्छा, ओके। अंदाजे किती वाजेपर्यंत आपण? 10 वाजेपर्यंत। रात्री 10 वाजेपर्यंत इव्हेंट आहे। 5 ओके। तर हा इव्हेंट रात्री 10 वाजेपर्यंत आहे। मे बी त्याच्या आधीच मला इथून जावं लागेल, कारण घरी देखील एक फंक्शन आहे। हे आपल्या रायडर्स आनंद आनंद
शिवानी आनंद देखील आहे आणि शिवानी देखील आहे आपल्यासोबत. ते आम्ही रेग्युलरली गोवा लडाख वगैरे करतो. आम्ही काही जण रायडर. अच्छा, शोरूम झालो तेव्हा डिवाइड करतो. थोड्या वेळ ही चालवतो, थोड्या वेळ हो नाईस यार. आणि या सुझुकीचं इम्पॉर्टंट आहे आम्हाला. माझ्याकडे काकाची कॉम आहे का? एनाझोबा आहे. अच्छा, सगळ्या दोन आणखी नाही मला वाटतं. बघितली अगदीच नव्हती. नाईस यार. ते खूप रेअर मोड होतं. मॉडेल. तर मग आज यांच्यासोबत देखील भरपूर मजा येणार आहे. तर आपण आतमध्ये गेल्यानंतर पुन्हा पुढचं काय कोणते कोणते इव्हेंट्स आहेत ते पाहूया. ऑनलाईन बुकिंग तर केलेली आहे. आता तो ऑनलाईन बुकिंग केल्यानंतर या ठिकाणी आता ते स्कॅन करणार आणि काहीतरी तिकीट देणार आहे. तर त्यासाठी या लाईन मध्ये आम्ही सर्व उभे आहोत. तर त्या ठिकाणी तिकीट काढून पुन्हा या ठिकाणी आता रिस्टबँड घेण्यासाठी आम्ही लाईन लावलेली आहे. तर हे कॉम्प्लिमेंटरी तिकीट आहे माझ्याकडे. मी तुला फोन करतो. माझ्यासोबत FTRचे जेवढे मेंबर्स आहेत त्या सर्वांनी कॉम्प्लिमेंटरी एंट्रीज घेतलेली आहे. शेवटी माझी एंट्री झालेली आहे. तर या ठिकाणी ट्रॅक एक्सपिरियन्स साठी रजिस्ट्रेशन होत आहे. तर मी माझ्यासाठी रजिस्ट्रेशन केलेलं आहे आणि रजिस्ट्रेशन केल्यानंतर त्या अशा प्रकारचा पास मिळतो. त्या ठिकाणी काही ट्रॅक्स आहेत, त्या ट्रॅक्स वरती जाऊन आपण त्याचा एक्सपिरियन्स, त्या ट्रॅकचा एक्सपिरियन्स घेऊ शकतो. वेगवेगळ्या ज्या आहेत मॉडेल्स सुझुकीच्या आपल्याला ट्राय करायला मिळणार आहेत. त्या ठिकाणी रजिस्ट्रेशन केल्यानंतर त्या ठिकाणी या इव्हेंटसाठी KG कुपन आहे ते देऊन पुढे या ठिकाणी जे ट्रॅक आहे त्या ठिकाणी आपल्याला बाईक राईड करता येते. तर 20 टॉमचे 2 ठिकाणी ट्रॅक्स आहेत. एक ट्रॅक हा आहे, सिंपल आहे, क्वाईट सिंपल. 2 तुम्हाला इकडे फेऱ्या मिळतील, 2 राऊंड तुम्ही मारू शकाल. आणि त्याच्या जस्ट बाजूला त्या ठिकाणी दुसरा ट्रॅक आहे, ज्या ठिकाणी आहे स्टेप्स. ओके, वरती चढून पुन्हा असं खालती यायचं आहे. तर ती थोडीशी थ्रिलिंग वाटते ह्या रूट पेक्षा. तर आम्ही सर्वजण त्या ठिकाणी जाणार आहोत. FTRC चे काही मेंबर्स आहेत तिकडे, त्यांच्याशी जस्ट माझी ओळख झालेली आहे. दीक्षित आहे. दीक्षित, तुझं नाव काय? ईश्वर. आपका नाम क्या? दानिश. टेंट या इकडे उभे केलेले आहेत. तर या ठिकाणी इन्फ्लुएन्सर मीटअप देखील आहे. इथे रिफ्रेशमेंट साठी हे स्टॉल्स बांधलेले आहेत. या ठिकाणी स्टेज आहे, समोर गुडीज आहेत, पलीकडे त्याकडे ट्रॅक्स आहेत. Low, you can still go. Even when you feel slow, you can still go. Even when there's no hope, you can still go. I never answer to no, man, I still go. Go, 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 yeah, go, go, go. He told me you are from Indonesia. Every single day, I'll be
Is it live? Oh no. Okay, okay. So I just want to have some conversation, okay? तर मित्रांनो माझ्यासोबत इंडोनेशियाची एक रायडर आली आहे, त्यांचं नाव निदा आहे. तर ते FTRC ग्रुपचे एक मेंबर आहेत, चांगली रायडिंग करतात. तर आपण त्यांना विचारू एक त्यांचा रायडिंग एक्सपिरियन्स कसा आहे. Hi, I'm Ida from Bali, Indonesia. Bali, I am riding from 13 years old. 13 years old. Yes. That's great. Here, I part my sometimes I'm riding solo ride, and after that, I with the group also. Okay, okay. But here, I love the nature and then all. Okay. Riding experience is totally different. Different in India, right? Okay. Totally So you love Indian riding experience? Totally. Especially the off-road place. Oh, great, great. Because I am more like doing off-road. Okay, okay. Yeah, I done 4 times Rajmachi for off-road. Okay. Yeah, that is the best place for doing off-roading. Right, right. You're absolutely right. Yeah, I done a long ride that's Gujarat ride. Okay. I done it. And for explore another place that I did 2021. Okay. That's Dehradun, Masori and Rishikesh. Okay. Next year you are planning for the Kolhapur ride. Yes. Solo ride. Yeah, what I want is either for my personal, even for the group also. I just want truly that the rider knowing how to ride the bike, not Right. just because they have the bike and they do the riding without knowing what exactly right. They should follow the safety precautions, Yes, right? yes. Safety rules. For themselves and for others. Others as well, right? That's all. Yeah. Thank you so much, Nida. Nice to meet you. स्टोरी न्यूजच्या परेश प्रकाश शिंदेना भेटायला इथे आलोय, परंतु शिंदे साहेब कुठे दिसत नाहीये. टायगर कोल तिकडे उभा आहे, शिल्पा उभी आहे तिकडे. तर मग त्या दरम्यान शिल्पाला आणि टायगर कोलला जाऊन भेटतो, त्यांची जरा इंट्रोडक्शन करून घेतो. टायगरला भेटू जरा. टाइगर भाई हाय आणि संजय मैं आपको ब्लॉग देखता हूँ. ये टाइगर भाई है आपने हाँ दिख रहा हूँ. शिल्पा देखील आहे, तर आपण शिल्पा देखील आता जाऊन भेटणार आहोत. तर या शिल्पा हे देखील चांगले लेडी रायडर्स आहेत, तर यांचे ब्लॉग देखील मी पाहत असतो, फॉलो करा. शिल्पाचे हजबंड या ठिकाणी पॅच एक्सचेंज करतायत दोन वेगवेगळ्या ग्रुपचे. तर मित्रांनो आता वाजलेत 4 आणि आम्ही आता निघतो इथून. अजून डीजे वगैरेचं फंक्शन बाकी आहे, पण ते आता आम्ही अटेंड नाही करत. बराच वेळ झाला आम्हाला. आम्ही सकाळी जवळजवळ 11 वाजता इथे आलो होतो. अभि देखील आहे माझ्यासोबत. तर आम्ही आता सर्वच FTRC चे जे मॅक्झिमम मेंबर्स आहेत ते आम्ही सर्व आता निघतोय. तर हा व्हिडिओ आपण इथेच एंड करूया. जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ नक्कीच लाईक करा. चॅनलवरती जर तुम्ही नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला माझ्या नवीन नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन्स येत राहतील. चला तर मग पुन्हा व्हिडिओ एखाद्या नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत काळजी घ्या. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. थँक्यू.